नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणित या विषयातील आज आपण दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. 2.4 पाढ नंबर 144 सर्वांनी काढायचा आहे. पाढ नंबर 144. ओके, तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत अपूर्णांक म्हणजे काय. तर पहा, अपूर्णांक म्हणजे तर जी संख्या पूर्ण नाही तिला आपण अपूर्णांक असं म्हणतो. आता सर्वांना माहिती आहे अपूर्णांक म्हणजे काय. आता समजा आपण एक उदाहरण घेतलं, आपली संख्या घेतली 2, ही कशी झाली? पूर्ण संख्या झाली. म्हणजे जी संख्या पूर्ण नाही तिला आपण अपूर्णांक म्हणजे. मग पूर्णांक संख्येचे जे आता समजा हिच्या छेदामध्ये जर शून्य व्यतिरिक्त इतर कोणतीही संख्या असेल, मग ती 2 असू शकते, 4 असू शकते, म्हणजे कोणतीही संख्या असू शकते. शून्य व्यतिरिक्त जी दुसरी पूर्णांक संख्या असल्यास त्याला म्हटलं जातं व्यवहारी अपूर्णांक. म्हणजे अपूर्णांकाचे दोन प्रकार आहेत, दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक. तर सुरुवातीला आपण व्यवहारी अपूर्णांक असा अभ्यासणार आहोत. तर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त इतर कोणतीही संख्या असल्यास तिला म्हटलं जातं अपूर्णांक. मग ही संख्या झाली 2/3 किंवा आपण म्हणूया 1/4, 5/9, ह्या सर्व झालेल्या आहेत आपल्या व्यवहारी अपूर्णांक. ओके, समजलं सर्वांना. आता मग एखाद्या वस्तूचे समान भाग करून, आता मग इथे उदाहरण आपण घेऊया 2/3. 2/3 म्हणजे काय? एखादी वस्तू घेतली, त्या वस्तूचे किती समान भाग केले? 3 समान भाग केले. आणि ते 3 समान भागापैकी जो भाग काढून मूळ हिस्सा बाजूला केला जातो 2, ते दाखवण्यासाठी आपण अपूर्णांकाचा वापर करतो. आता इथे आडवी रेषा आहे, आडव्या रेषेच्या वरील याला म्हटलं जातं अंश आणि आडव्या रेषेच्या खालच्या याला म्हटलं जातं छेद. ला अंश म्हटलं जातं आणि रेषेच्या खालचे जे असतात त्यांना छेद म्हटलं जातं. आणि त्याचं वाचन आपण असं करतो 2/3. म्हणजे तुम्हाला समजलं, छेद म्हणजेच वस्तूचे केलेले समान भाग आणि अंश म्हणजे त्यापैकी घेतलेले काही भाग. आता व्यवहारी अपूर्णांकातील छेद, आता मग यांच्यात काही लहान मोठेपणा अपूर्णांकामधला कसा ओळखायचा? तर पहा, आभारी आपण जे छेद जर सारखे असेल, आता उदाहरण दिलेलं आहे आपल्याला इथे 1/4, 3/4 हे दोन अपूर्णांकाचे उदाहरण दिलेले. मग ह्यामधील आपल्याला विचारलं तरी मोठा अपूर्णांक कोणता आहे, छोटा अपूर्णांक कोणता आहे, तर तो आपल्याला ओळखायला पाहिजे. मग त्यासाठी काही महत्वाचे नियम आहेत. तर पहा, छेदामधल्या जर संख्या समान असतील, आता बघा इथे छेदात काय आहे, इथेही 4 आहे, इथे 4 आहे. मग छेद जर सारखे असतील आणि अंश जर वेगळे असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग अंश मोठा कुठे आहे? 3 हा मोठा आहे. म्हणजेच हा काय झाला? 3/4 हा सर्वात मोठा अपूर्णांक झाला. समजले सर्वांना? मग तुम्हाला असे 4-5 दिले जातील, 1/4, 3/4, 9/4, 5/4. तर हे सर्व अपूर्णांक दिले जातील. मग त्यातील मोठा अपूर्णांक कोणता आहे तो ओळखण्यास सांगितलं तर अगदी सोपं आहे. जर छेद समान असतील, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. ओके, समजले सर्वांना? ओके, त्यानंतर आता जर आपल्याला सांगितले छेद वेगवेगळे आहे, आपण अंश सारखे आहे. पहा इथे उदाहरण दिलेलं आहे 1/4, 1/5, 1/6 असं दिले. आता मागाशी कसे छेद सारखे होते, आता अंश जर सारखे असतील तर अंश सारखे असल्यास ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान. बघा, मगाशी छेद समान होते पण ज्याचा अंश मोठा तो मोठा. पण आता जर अंश समान असतील आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक आहे सर्वात लहान. ओके, समजलं सर्वांना? हा, आता आपल्याला पुढे आहे अपूर्णांकाचे मोठेपणा. आता आपल्याला जर सांगितलं व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशास किंवा छेदास आपण जर समान शून्यतर संख्येने गुणल्यास किंमत बदलत नाही, किंवा समान शून्यतर संख्येने भागल्यास किंमत बदलत नाही, आणि त्यालाच म्हटलं जातं सममूल्य अपूर्णांक. आता आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे. आता बघा इथे 16/8, 12/18 आहे. समजा हा अपूर्णांक दिलेला आहे, त्याचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधा असं सांगितलं. तर आपण काय करू शकतो, ह्या दोन्ही संख्या कोणत्या तरी एका पाड्यात असल्या पाहिजे. एक तर आपण 6 घेऊ शकतो किंवा 2 घेऊ शकतो. समजा 2 घेतले आपण, वरच्या अंशाला पण 2 भागायचं आणि छेदाला द्यायचे 2, म्हणजे समान संख्या. आता बेस 12 आणि 2 9 18, म्हणजे 6/9 हा 12/18 काय झाला? सममूल्य अपूर्णांक. अजून तुम्ही 6 घेऊ शकता. अजून कोणत्या पाड्यामध्ये आहेत? 12 आणि 18. ओके, तर तो झाला त्याचा सममूल्य अपूर्णांक. तसंच आता आपण समान संख्येने भागलं, तसं समान संख्येने गुणलं सुद्धा तरी काय होतं? ते सममूल्य अपूर्णांक घेतात. आता हेच घेतलं आपण 2/3 घेतला.
2/3 एक मिनिट 2/3 आपण 3 घेतला तर मग हे 2/3 लाच आपण एकाच संख्येने गुणायचं आहे. कोणत्याही संख्येने गुणू शकता तुम्ही, 5 गुणूया. मग काय झालं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की अंशालाही 5 गुणलं तर छेदाला देखील आपण कशाने गुणलं पाहिजे, 5 गुणलं पाहिजे. म्हणजे 5 × 10 आणि 5 × 15 म्हणजे 2/3चा 10/15 हा समूल्य अपूर्णांक आहे. ओके, समजलं सर्वांना? आता आपल्याला ह्यामध्ये अतिसंक्षिप्त रूप सुद्धा द्यायचं आहे. मग अतिसंक्षिप्त रूप देताना काय करायचं आहे, त्याचा अंशास किंवा छेदास एकाच संख्येने भागायचा. नाही तर तुम्ही असं म्हणताल की चला अंशाला 2 भाग जातो तर 2 देऊया, खालच्या छेदास 5 भाग जातो तर 5 देऊया, नाही. तर अतिसंक्षिप्त रूप देताना छेदास सुद्धा देखील आणि अंश सुद्धा काय करायचे आहे, एकाच संख्येने भागायचं आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत अंशाधिक अपूर्णांक. मग अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, व्यवहारी अपूर्णांकात छेदापेक्षा जर अंश मोठा असेल, बघा आता इथे छेदापेक्षा जर अंश मोठा असेल तर त्याला म्हटलं जातं अंशाधिक अपूर्णांक. मग बघा इथे अंश मोठा आहे, छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणून याला म्हटलं जातं अंशाधिक अपूर्णांक. आणि अंशाधिक अपूर्णांकाची किंमत ही नेहमी छेदाधिक अपूर्णांकापेक्षा अधिक असते. अंशाधिक अपूर्णांकास पूर्णांकयुक्त, आता ते नंतर तुम्हाला सांगतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय. आता हे झालं अंशाधिक. मग छेदाधिक म्हणजे काय, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, ज्याचा अंशापेक्षा छेद मोठा असतो. तर बघा इथे अंश 3 आहे, छेद किती आहे, 4 आहे, म्हणजे छेद मोठा आहे, अंश लहान आहे, म्हणून हा काय झाला छेदाधिक अपूर्णांक. आता छेदाधिक अपूर्णांकाच्या अंश किंवा छेदामध्ये शून्य तर धन संख्या मिळाल्यास तयार होणारा अपूर्णांक मूळच्या अंकापेक्षा मोठा असतो. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये आता मिश्र अपूर्णांक एक तुम्हाला सांगते, मिश्र अपूर्णांक किंवा त्याला आपण म्हणतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता इथे मी तुम्हाला सांगते काय काय म्हटलं जातं त्याला, एक तर मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक पूर्ण संख्या असते आणि एक काय असते, एक अपूर्णांक आणि एक पूर्ण संख्या असते. समजा आता ही 2 ही पूर्ण संख्या आहे आणि हा काय झाला व्यवहारी अपूर्णांक. याला म्हटलं जातं मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग याचं वाचन सुद्धा कसं वापरतात, 2.3/4 असं त्याचं वाचन केलं जातं. ओके, समजले सर्वांना मिश्र अपूर्णांक म्हणजे काय. आणि जर ह्या मिश्र अपूर्णांकांचं तुम्हाला किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा असं सांगितलं तर काय पद्धत आहे त्याची, तर बघा छेदाची संख्या आणि पूर्ण संख्यांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे आणि प्लस हा आपला जो अंश आहे तो मिळवायचा आणि छेदात जसेचे तसे ठेवायचे. 4×2 = 8, 8 आणि 3 11, 11/4 झालं मिश्र पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येतो. तर काय करायचं आहे, छेद गुणिले पूर्ण संख्या अधिक अंश आणि छेदात जो आपल्या छेदातली संख्या आहे तीच करायची आहे. ओके, समजलं सर्वांना? किंवा तुम्ही ह्याचा भागाकार सुद्धा करू शकता. आणि तुम्हाला जर असं विचारलं, तर समजा हे उदाहरण घेतलं 11/4 या संख्येचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कर, तर मग काय करायचंय, तुम्ही भागाकार करायचे. म्हणजे 4 भागिले सॉरी एक मिनिट. तर आपण उदाहरण घेऊया 13/5. काय घेतलं, 13/5. मग याचा भागाकार करायचा, कसा करायचा, आता 5×2 = 10, वजाबाकी करायची, बाकी राहिली 3. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये
आपल्याला ह्या मिश्र अपूर्णांकात रूपांतर करायचे किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. आता हे सगळं भागाकार तुम्हाला माहिती आहे, मग याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं आहे, याला इंग्लिशमध्ये QRD असंही म्हटलं जातं. QRD. तर Q म्हणजे काय, तर तो आपला आहे भागाकार. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं भागाकार, भागाकार. ओके. R म्हणजे काय, रिमाइंडर म्हणजे बाकी. बाकी किती आली आपली 3. आणि ह्या काय आहे, डिव्हिडंड किती आहे आपला 13. मग आपलं उत्तर काय आलं, सॉरी डिव्हायजर, सॉरी 2.3/5 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकाचं जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं हे थोडक्यात समजून समजलंय सर्वांना. तर सममूल्य अपूर्णांक शोधायचा कसा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. सममूल्य अपूर्णांक संख्या म्हणजे एक कोणताही व्यवहारी अपूर्णांक घेतला, आता मागाशी सांगितलं होतं तुम्हाला 2/3, तर त्याला काय करायचंय, समान संख्येने भागायचंय. तुम्हाला ऑप्शन दिले जाते, कोणते घ्या. 9 घ्या, समजा 9 घेतला, अंशाला सुद्धा 9 छेदाला सुद्धा 9, 9 2 18, 9 3 27 हा त्याला त्याचा सममूल्य अपूर्णांक. समजा तुम्हाला दिला 18/27, त्याचा सममूल्य अपूर्णांक शोधा. तर आता ही संख्या मोठी आणि भागाकाराने सुद्धा करू शकतो तुम्ही. ह्या संख्येला एकाच संख्येने भागायला पाहिजे. मग काय येतं, 3 18 3 9 27 हा झाला सममूल्य अपूर्णांक. म्हणजे थोडक्यात काय समजलं, एकाच संख्येने गुणलं किंवा एकाच संख्येने भागला तर तो काय करतो, समान अपूर्णांक आपल्याला मिळून जातो. पुढे आपण अपूर्णांकाची, व्यवहारी अपूर्णांकाचे लहान मोठा समजले सर्वांना. लहान मोठा जर छेद लहान असतील, छेद समान असतील तर कसा ओळखायचं तेही सांगितलं. अंश लहान असतील तर, अंश समान असतील तर तो लहान मोठेपणा कसा ओळखायचा तेही सांगितलं. पण जर अंश आणि छेद हे दोन्हीही जर वेगळे असतील तर लहान मोठेपणा कसा शोधायचा हे थोडक्यात तुम्हाला मी सांगते. बघा, 3/4, 2/6, 1/7. आता हे आपल्याला काय दिलेले आहे, 3 अपूर्णांक दिलेला आहे. आता लहान कोणता आहे किंवा मोठा कोणता आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारू शकतात. तर मग आपण काय करायचं, सरळ भागाकार करायचं. मग भागाकार केल्यानंतर आपल्याला काय होतं, लहान मोठेपणा कळून जातो. 4/3 किती भागाकार येतो, लहान आहे 0.28. पहिल्या याचं किती आलं पहा, 0.7. आता दुसरं पाहूया, 6/2, 6×3 18, जरा गेली पुन्हा 2. आता तिसरा भागाकार पाहूया ना, 1 आहे, 0.1, 7×1 = 7. म्हणजे कुठलं आलं बघा, आता इथेही 0.7 आलेला आहे, इथेही 0.7 आलेला आहे आणि इथे 0.3 आलेला आहे. थोडस बदल असू शकतो, मी हे एक्झाम्पल दाखवत दिलेलं आहे. मग आपल्याला 0.7 वरून कळालं पाहिजे तर की 0.3 पेक्षा काय 0.7 मोठा आहे. मग कोणता अपूर्णांक मोठा आहे, कोणता अपूर्णांक लहान आहे, जर छेद समान नसतील तर. ओके, समजलं सर्वांना लहान मोठेपणा कसा ओळखायचा ते. आता आपल्याला बेरीज, अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची, गुणाकार भागाकार कसा करायचा, थोडक्यात सर्व एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगते. आता समजा आपल्याला जर छेद समानच दिलेले असते, तर उदाहरण दाखल आपण घेऊया. 5/7 अधिक 3/7 अधिक 9/6 आपल्याला सांगितलं बेरीज करा. तर आपण लक्ष काय द्यायचंय, सर्व अपूर्णांकांचे छेद समान आहे, हो की नाही. तर काय करायचं, छेदात तीच संख्या मांडून द्यायची आणि सर्व अंशांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग किती बेरीज येते, 5×3 8 आणि 9 8 17, 17/7 ही झाली बेरीज. जेव्हा छेद समान असतील तरच, छेद समान असेल तर छेदात तीच एक संख्या मांडायची आहे आणि वरच्या अंशांचा काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी देखील करायची आहे. समजा आता वजाबाकी आहे, 9/7 वजा 4/7. अजूनही येऊ शकतं, आपण अजून एक घेऊया, 2/7.
तर मग काय, छेदात 30 संख्या येणार, वर मांडून द्या. 9 वजा 4 वजा 2, किती येणार? 9 4 गेल्यावर 5, 5 वजा 2 किती येणार? 7, 3/7. जर छेद समान असतील तरच हा नियम लागू पडतो. समजलं सर्वांना? छेद समान असल्यानंतर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करतात ते. आता जर छेद समान नसतील तर बेरीज कशी करायची? ओके, तर काय करावं लागतं मग? सरळ आपल्याला काय करावं लागतं? त्यांच्या छेद समान करून घ्यावा लागतो. मग छेद समान करून घ्यायचं म्हणजे काय? तर आपण काय करायचं, साधारण आता दोनच अपूर्णांक दिलेले आहेत, तर छेदाचा आपण काय करून घेऊया? गुणाकार करून घेऊया. काय आहे छेदाचा? 5 दुने 10. तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकार करताना नेहमी लक्षात ठेवायचं, पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद. आता मग किती आहे पहिल्या अपूर्णांकाचा अंश? आणि 2 गुणिले 2 किती होत आहेत? 2×4 अधिक 5×15. मग आपली बेरीज किती आली? 20/10. मग ह्याला तुम्ही सिम्प्लिफिकेशन देऊ शकता, हो की नाही? म्हणजे सिम्प्लिफिकेशन म्हणजे अतिसंक्षिप्त रूप. 0 0 गेला, उत्तर काय आलं आपलं? फक्त 2. ओके, बेरीज झाली आहे. त्याच पद्धतीने वजाबाकी देखील आपल्याला करायची आहे. वजाबाकी सुद्धा तिरकस गुणाकार करायचा आणि संख्यातनं वजायचं. चला एक उदाहरण त्याचं देखील घेऊयात आपण. 5/6 वजा 3/6. छेद समान आहे, छेदात मांडून द्या. 5 वजा 3, सॉरी, छेद आपल्याला वेगळे पाहिजे होते, ठीक आहे, आपण परत घेऊया. 5/6 वजा 2/5. तर छेद समान नाही आहे, मग काय करायचं? तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 6×5 30, म्हणजे छेदाचा गुणाकार. तर छेदाचा गुणाकार केला, मग नंतर काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा. 5×5 = 25 वजा 6×2 = 12. मग करा वजा बाकी. 25 मधनं 12 गेल्यावर किती राहतात? जणत नाही ते 13/30. ओके, समजले? छेद समान असल्यानंतर कशी बेरीज वजाबाकी करायची आणि छेद समान नसताना देखील कशी बेरीज वजाबाकी करायची हे देखील आपण शिकलो. आता आपण काय करणार आहोत? व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा. आता व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा? पहा, एक उदाहरण घेऊया. 3/4 गुणिले 5/2. मग काय करायचंय? यांचा गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार करायचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा. 5×3 = 15, 4×8. किती सोपं आहे, हो की नाही? ओके, झालं. व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा हे समजलं. त्यानंतर व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा ते देखील आपण शिकणार. मग भागाकार कसा करायचा असतो? आता उदाहरण घेऊया आपण. हेच वरचंच उदाहरण घेऊया. 3/4 भागिले 5/2. मग यांना काय करायचंय? हे जे भागाकार आहे ना, ते गुणाकारामध्ये बदलायचं. म्हणजे गुणाकार व्यस्त म्हणतात, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. दुसरी संख्या काय होते? ती पलटते. म्हणजे अंशातली संख्या छेदात येते, छेदातली संख्या अंशात जाते गुणाकार करताना. मग काय येणार आहे? 2/5. ओके नाही? मग करायचा अंशांशाचा गुणाकार. 3×6 = 5×20. हे झालं गुणाकार आणि भागाकार. समजले सर्वांना? गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. भागाकार करताना काय करायचंय? गुणाकाराचं चिन्ह करायचंय, पण त्याचं काय करायचंय? गुणाकार व्यस्त करायचा आहे. म्हणजे ते संख्या छेदातली संख्या अंशात जाणार आणि अंशातली संख्या छेदात जाणार. ओके, समजले सर्वांना? म्हणजे व्यवहारी अपूर्णांकातल्या पहा आपण काय काय शिकलेलो आहोत. त्यांचा लहान मोठेपणा, बेरीज वजाबाकी, समूल्य अपूर्णांक, अंशाधिक छेदाधिक अपूर्णांक, ह्या सर्वांचा आपण काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. तर पहा, आता आपण त्यावर आधारित स्वाध्याय आता आपण सोडवूयात. सर्वांनी पान नंबर, तर काय करूयात? आपल्याला ह्याच्यावर आधारित आपला व्यवहारी अपूर्णांकावर आधारित आपल्या पुस्तकामध्ये स्वाध्याय नाहीये, डायरेक्ट दशांश अपूर्णांकावर आहे. दशांश अपूर्णांक देखील आपण समजून घेऊया आणि मग स्वाध्याय सोडूया. दोन्ही एकत्रित आहे आपल्याला. तर दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर पहा, दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकात छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो. बघा, आपण व्यवहारी अपूर्णांक काय सांगितला? ज्याच्या छेदामध्ये काय आहे? शून्यतर संख्या आहे.
बघा आपण व्यवहारी अपूर्णांक कसा अभ्यासला, ज्याच्या छेदामध्ये शून्य तर म्हणजे शून्य सोडून येते त्याला आपण काय म्हटलेलं आहे, व्यवहारी अपूर्णांक. ओके, समजले सर्वांना, व्यवहारी अपूर्णांक. पण दशांश अपूर्णांक म्हणजे पण दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या संख्येच्या छेदात 10 किंवा 10च्या घातांक असतो. मग आता काय, 8 घेतले, समजा आपण संख्या घेतली 8, मग 8च्या खाली, 8च्या छेदात, खाली म्हणजे काय, छेदात छेदात जर आपण 10 घेतले, बघा तर काय झाला, हा झाला म्हणजेच काय, ज्या अपूर्णांकात छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो तेव्हा त्याला म्हटलं जातं दशांश अपूर्णांक. ओके, समजले सर्वांना. पुढे आता म्हणजे 10 किंवा 10च्या पटीत म्हणजे कोणकोणत्या संख्या येऊ शकतात, मग 10, 100, 1000, 10,000, म्हणजे ह्या सगळ्या काय असतात, 10च्या पटीत असलेल्या. आता व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला सांगितलं तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. मग दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करण्यासाठी कसं करायचंय, सुरुवातीला आपण लिहिणार आहोत 8. पहा, ओके, तर पहा दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं. तर उदाहरण या दशांश अपूर्णांकाचं आता आपल्याला दिलेलं आहे 8/10, त्याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे दशांश अपूर्णांकामध्ये. मग कसं करायचं, तर पहा 8/10 हे जर उदाहरण आपण घेतलं तर काय करायचंय, 8 जशाच्या तसे लिहायचे. आता छेदामध्ये किती शून्य आहे, अच्छा 1 आहे, हो की नाही, तर ते उजवीकडून मोजत यायचे आणि पॉइंट द्यायचा, म्हणजे दशांश चिन्ह द्यायचं, मग झालं 0.चिन्ह, 0.8 हे त्याचं उत्तर झालं. पण जसे शून्य वाढत गेले, समजा आता आपलं झालं 8/10,
100. ओके. तर काय आहे, 8 जशाच्या तशी आपण द्यायची. किती शून्य आहे? 2. 1 2. पॉइंट मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे 0. 0.08. अशाच पद्धतीने आपल्या जर 0 0 वाढत गेलं तर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये काय होतं, आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करता येतं. आता आपल्याला दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग काय करायचंय, सरळ आपण गुणाकार करायचा आहे. समजा आपल्याला दिले 4 गुणिले 5 असं उदाहरण दिलं तर किती आलं हे आपल्याला माहिती आहे, 20 आलं. तर आपल्याला असं उदाहरण दिलं 4.5 गुणिले 5.0. तर मग ह्यांचा गुणाकार करायचा. 45 गुणिले 5 डायरेक्ट सरळ गुणाकार करायचा. सांगा बरं किती गुणाकार येतो आपला मग? 45 गुणिले 5 चा गुणाकार किती येतो? येतो 225. किती आला आपला गुणाकार? 225. आता आपल्याला द्यायचे सरळ गुणाकार करायचा, मग नंतर दशांश चिन्ह द्यायचे. मग आपल्याला ह्या इथे पहा बरं किती दशांश चिन्हानंतर किती अंक आलेले आहेत. इथे 1 आणि इथे दोन्ही मिळून किती आलेले आहेत? 2. मग आपण उजवीकडे मोजताना उजवीकडून मोजायचे 1 2 आणि मग दशांश चिन्ह द्यायचं. तर आपलं उत्तर काय झालं? 2.25. आता इथे आपल्याला उत्तर दिलेलं आहे बघा, 15 गुणिले 7. इथे 0.15 गुणिले 0.7. पॉईंट नंतर किती चिन्ह आहेत? इथे 2 संख्या आहेत. इथे 2 आणि 1 3. बरोबर उजवीकडून मोजायचे 1 2 3. बरोबर इथे पॉईंट दिलेला, दशांश चिन्ह दिलेले आहे. इथे बघा पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 1 2 3 4. उजवीकडून मोजा 1 2 3 4 आणि पॉईंट दिलेला आहे. ओके, समजलं सर्वांना? पण आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना काय करायचंय? भागाकार करताना भाजकाची जेवढी स्थळे भाज्यापेक्षा जास्त आहे. आता इथे पहा 36 भागिले 4 उत्तर किती आलंय? 9. आता 3.6 भागिले 0.004. मग इथे काय सांगितलेलं आहे? भाजकाची जेवढी स्थळे भाज्यापेक्षा जास्त आहे. मग भाजकाचे किती आहे? 2 आहे. आणि भाज्याचं किती आहे? भाजकाचं किती आहे? 1च आहे. मग काय करायचंय? इथे येणारच नाही, पॉईंटचा प्रश्नच येत नाही. मग इथे पहा किती जास्त आहेत? इथे 2 आहेत आणि इथे 4 आहेत. मग इथे सुद्धा काय होतं, तेवढी शून्य काय करायची आपल्याला? 2 जास्त आहेत म्हणून 2 शून्य पुढे जास्त देत चलायचे, जेवढी जास्त आहेत तेवढे. आणि जर समजा तुम्हाला असं हे करता नाही आलं तर तुम्ही काय करायचं? आता इथे आपल्याला भाग करायचा 0.75 भागिले 0.5. असं जरी नाही करता आलं तर त्याला काय करायचं? व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याचं कन्वर्जन करायचं. मग किती झाले? 75/100. कारण पॉईंट नंतर किती शून्य अंक आले? ते 1 2. मग एका किती? 2 भागिले. मग आता इथे किती आहे? 0.5. दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 1 म्हणून 1. मग यांचा गुणाकार आपण करून घ्यायचा. किती गुणाकार येतो बघा. गुणाकार करताना काय होतं? उलटा होतो आपला, हो की नाही? तर मग आता अतिसंक्षिप्त रूप द्यायला, हा शून्य गेला हा शून्य गेला. मग 5 आणि देऊया. 5 1 5. 5 5 25. मग उत्तर काय आलं? 15/10. ओके, 15/10. मग द्या त्याला दशांश चिन्ह. मग किती देणार बरं? तुम्हाला माहिती किती शून्य आहेत? 1 शून्य आहे. 15 जशाचे तसे लिहा. मग उजवीकडून मोजू द्यायचे. 1 अंक आहे की नाही? 1.5. ओके, समजलं उत्तर? हे बघा इथे आलेले आहे. त्या पद्धतीने जर समजा तुम्हाला करता नाही आलं तर तुम्ही अशा पद्धतीने करा. कळाले तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा? आता बेरीज वजाबाकी कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे. बेरीज वजाबाकी करताना सरळ दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येऊन द्यायचं. आता आपल्याला इथे दिलेले आहे 7.5 अधिक 2.25. तर मांडणीच करताना आपण असं करायचं बघा. 7.5 पॉईंट खाली पहिला पॉईंट मांडून घ्या. मग पॉईंटच्या नंतर किती अंक आले तिथे? 25. आणि पॉईंटच्या अगोदर 2. करा बेरीज. आता इथे काही संख्या नाहीये म्हणजे काय? 0. 0 आणि 5 5. 5 आणि 2 7. 7 आणि 2 ओके. कळालं बेरीज कशी करायची? वजाबाकी सुद्धा अशीच असते आणि बेरीज देखील असते. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडायचं, त्यामुळे उत्तर आपलं अजिबात चुकणार नाही. आता आपल्याला वजाबाकी हेच उदाहरण घेऊया आपण. वजाबाकी करायची 7.5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 25 आणि 2. जशी आपण वजाबाकी करतो तशी वजाबाकी करायची आहे. 0तनं 5 जात नाही. मग काय केलं आपण? हातचा घेतला. ओके, हातचा काय केला? देऊन टाकला. 10तनं 5 गेले 5. 4तनं 2 गेले 2. आणि 7तनं 2 गेले 5. मग आपलं उत्तर काय आलेलं वजाबाकीचं? 5.25. ओके, एकदम सोप्या रीतीने गुणाकार, भागाकार, वजाबाकी बेरीज आपण हे सोडवलेलं आहे. तर पहा
आता आपण काय करूयात, सराव प्रश्न सोडूयात. पान नंबर 147 काढायचा आहे सर्वांनी. पहिलं उदाहरण आहे, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. मग पहिलं उदाहरण दिलेलं आहे 27.26. मग काय दिलेलं आहे पहा, 27.26 दिलेलं आहे. मग काय आहे 27 कसं करणार बरं मग तुम्ही? तर 27 दशांश चिन्ह काढून टाका, जसे तसे ठेवा. 27, 26 आणि आता खाली छेदामध्ये एक म्हणला. दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत मोजा, किती आहेत? 2. 1 आणि 2. मग किती शून्य देणार तुम्ही इथे? 1 आणि 2. मग उत्तर बघा काय येते आपले, पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न दुसरा आहे 67.22 गुणिले 1.7. मग आता ह्या दोन्ही संख्येचा काय करायचा आहे आपल्याला, गुणाकार करायचा आहे. गुणाकार तुम्ही स्वतः करा आणि मला उत्तर सांगा. 67.22 गुणिले 1.7, उत्तर किती येते? 114.274. इथे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. 114 इथे पाहिजे तेवढं करेक्शन करून घ्या. उत्तर येत आहे 100. बघा, साधारण गुणाकार केल्यानंतर दशांश चिन्हानंतर हे 2 अंक आणि हाय 3 झाले. मग उजवीकडून 3 अंक 1, 2, 3 आणि मग दशांश चिन्ह. मग कोणतं येते उत्तर? पर्याय क्रमांक 1. प्रश्न तिसरा आहे 4.035 या दशांश अपूर्णांकात 3 ची स्थानिक किंमत किती? आता हे स्थानिक किमतीचं आपलं राहिलं तर सांगायचं. आता समजा हेच उदाहरण आपण घेऊया. 4.035 हा काय आहे? दशांश अपूर्णांक आहे. आता सर्वांना माहिती आहे आपली स्थानिक किंमत. इकडे जेवढे अंक असतील, हा एकक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे. पूर्णांक संख्येची स्थानिक किंमत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण दशांश अपूर्णांकामध्ये जर पुढे गेल्यानंतर काय असतं, हे काय असतं? दशांश, शतांश आणि हजारांश. आता हे दशांश आहे. दशांश म्हणजे काय? 0/10. आता हे शतांश म्हणजे काय? 3/1000. आणि मग ह्याचं आपल्याला काय करायचंय? पॉईंट मध्ये करायचं आहे. तुम्हाला शिकवलंच आहे पॉईंट मध्ये कसं करायचं. मग आता याचे 0.0 येणार, शून्याची किंमत 0.0 येणार. मग ह्या 3ची किंमत किती येणार आहे? 0.03. आणि याची काय येणार आहे? 3 शून्य. 5 लिहा, शून्य जेवढे आहे तेवढे जायचं. 1, 2, 3 आणि 0.0. मग उत्तर याचं हे येणार. मग आता आपल्याला 3ची स्थानिक किंमत विचारली. मग 3ची स्थानिक किंमत किती येणार आहे आपली? 0.03. पर्याय क्रमांक 3. ओके, समजला? दशांश अपूर्णांकामध्ये स्थानिक किंमत कशी काढायची? जसे जसे एक एक शून्य वाढत जातात, हा दशांश, शतांश, हजारांश, मग एक एक शून्य वाढत गेल्यानंतर तेवढे तेवढे शून्य वाढत जातात. आता आपल्याला इथे प्रश्न 4 मध्ये बेरीज दिलेली आहे 815.9, 815.9 आणि 23.008. आता मी तुम्हाला सांगितलं होतं पॉईंटच्या खाली पहिला पॉईंट मांडून घ्यायचा, मग संख्या मांडायची. पॉईंटच्या नंतरच्या कोणत्या संख्या आहेत आणि पॉईंटच्या अगोदर कोणत्या संख्या आहेत. आता मग करा यांची बेरीज. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. ओके, द बेरीज करा. 808.009.5 2 आणि 3 आणि 838.9. मग कोणतं उत्तर बरोबर आहे? आपला पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 5वा आहे 62.39. मांडून घ्या. 62.39 वजा 5.83. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. जरा वजा 3 गेले 6, 3 8 जात नाही. मग आपण काय करणार आहोत? हातचा घेणार आहोत, देऊन टाकणार आहोत. मग 13 8 गेल्यावर किती राहिले? 5. पुन्हा 1 5 जात नाही, पुन्हा हातचा घेणार आहोत, देऊन टाकणार आहोत. ओके, 11 5 गेले 6. मग आपलं उत्तर येत आहे 56. 62 दिले ते 62.39 5.83. तर उत्तर येते 56.56. 13 8 गेलं. तर इथे आहे थोडंसं करेक्शन करून घ्या इथे 56.56. क्वेश्चन नंबर 6 आहे 3.7 गुणाकारामध्ये 1.7. मग या दोन्ही संख्येचा गुणाकार करून घ्या. किती गुणाकार येतो? 37 गुणिले 17 करून टाका, मग दशांश चिन्ह द्या. किती येतात? 629. अगदी बरोबर. आता 629 हे आपलं उत्तर आलं, तर त्याला आता आपल्याला काय करायचे? चिन्ह द्यायचे.
मग दशांश चिन्हानंतर किती अंक आहे? इथे 1 आणि इथे 2. मग उजवीकडून मोजत या 1 2. मग पॉईंट कुठे येणार? इथे 6.29. पर्याय क्रमांक 2. नंतर क्वेश्चन नंबर 7 आहे 7/8 बरोबर किती? आता हे व्यवहारी अपूर्णांक आहे. ह्या व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचं आहे? दशांश अपूर्णांकामध्ये काय करायचं आहे? कन्वर्जन करायचं आहे. मग भागाकार करायचा आहे. 0 पॉइंट लहान आहे 7 8 7 56. करा वजाबाकी. 10 6 गेले 4, 6 5 गेला 1, 8 7 56, 8 8 64. सॉरी, करेक्शन करून घ्या. 8 8 64. म्हणजे 10 4 गेले 6 आणि 7 6 गेले 0. तर वर्ण किती घ्यायचा? 0. म्हणजे किती येणार आहे? 8 7 56. म्हणजे उत्तर किती ते? 0.87. कुठे आहे 0.87? पुढे अजून भागाकार केल्यानंतर ते उत्तर येऊन जाईल. आता पुढचा प्रश्न आहे पहा आपला. सारिका दररोज मैत्रिणी बरोबर फिरायला जाते. 7 दिवसात तिने एकूण 9 फेऱ्या पूर्ण केल्या. 9 फेऱ्यामध्ये सारिका एकूण 4.545 किलोमीटर अंतर पूर्ण करते. तर सारिका एका फेरीमध्ये किती अंतर पार करते? बघा, त्याचं विश्लेषण करायचं किंवा हे विश्लेषण करायचं. 7 दिवसात तिने एकूण 9 फेऱ्या पूर्ण केल्या. मग 9 फेऱ्यामध्ये किती दिवस किती किलोमीटर अंतर चालली ती? 4.545. तर एका फेरीत सारिका किती अंतर पार करते? मग किती करणार आहे? हे 5 पॉईंट भागाकार करायचा आहे आपल्याला. किती येते? उदाहरण उत्तर सांगा तुम्ही. तर पहा, इथे पण थोडस आन्सर मध्ये तफावत आहे. तर पर्याय क्रमांक 1 येईल. ते उत्तर येणार आहे 0.505 किलोमीटर हे येणार आहे. पुढे प्रश्न 9 आहे 7.8/3. एक तर तुम्ही भागाकार करू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला मी सांगितलं होतं अशा पद्धतीने करू शकता. दशांश चिन्ह काढून 78/10 भागिले 13/10. मग यांचा उलटा गुणाकार करायचा. शेवटचा उलट होणार. गुणिले 10 वर जाणार, 13 खाली येणार. मग कॅन्सलेशन मेथड करूया. हे 10 गेले, हे 10 गेले. ओके. मग 13 के 13 78. उत्तर काय येतं आपलं? 6. पर्याय क्रमांक 2. ओके. नंतर प्रश्न 10 आहे 5.1 भागिले 1/7. मग इथे सुद्धा मी आता सांगितलेल्या पद्धतीने दशांश चिन्ह काढून टाका. 51/10 भागिले 17/10. 10 कसे येतात माहिती ना तुम्हाला? दशांश चिन्हानंतर एक अंक आहे म्हणून खाली एक दिलेला. आता करूयात आपण. गुणाकाराचं चिन्ह दिल्यावर काय होतं? नंतरचा छेदातला अंक अंशात जातो, अंशातला अंक छेदात. 10 10 गेले. 17 के 17 17 3 51. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2 51. पुढे प्रश्न 11 आहे. आता खूप मोठा आहे. काय करायचं आहे आपल्याला? फक्त पॉइंट खाली पॉइंट आले पाहिजेत एवढं फक्त लक्षात ठेवायचं. बघा, 0.09 एकदम केअरफुली करायचं. दुसरं पॉइंट खाली पॉइंट येऊ द्या. 9 आहे. पॉइंटच्या नंतर 9, पॉइंटच्या अगोदर 0. तिसऱ्याचा घ्या पॉइंट. मग पॉइंटच्या अगोदर 9 आहे. 9च्या नंतर 0 0 9. नंतर चौथा आहे 9 आणि 9. बघा, सगळीकडे आपलं काय झालेलं आहे? पॉइंट खाली पॉइंट आलेले आहेत. मग आता बेरीज करा. जर तुम्हाला बेरीज सोप्या रीतीने येण्यासाठी त्याच्या पुढे 0 मांडून घ्या. म्हणजे बेरीज सुद्धा काय होते आपल्याला करायला सोपी जाते. मग आता इथे काय येणार आहे? 9. इथे सुद्धा 9 आणि 9 9 18. पॉइंट द्या खालच्याला 1. 9 2 18 18 आणि 19 19.899.
बघा, असं कितीही मोठं उदाहरण आलं तर काय करायचंय, फक्त पॉइंट खाली पॉइंट मांडून घ्यायचे. प्रश्न 12वा देखील तसाच आहे, तोही सोडूयात आपण. बघा, मध्येच नेट नसल्यामुळे मीटिंग डिस्कनेक्ट झाली आहे. पाहूयात आपण. नंतर 0.05, नंतरचा आहे पॉइंट मांडला 5.5, नंतर 0.50, नंतर आहे 0.55, नंतर 0.05. आपल्याला याची बेरीज करायची आहे, करून घ्या. हे सोपं होण्यासाठी 0 मांडून घेतले, बेरीज सोपी जावी म्हणून. 5 5 5 10, हात झाला 1. 5 5 2 10, 5 15, 5 20, 20 आणि 1 21, हात झाले 2. 5 आणि 2 7, 7.105 हे आपलं उत्तर येतं आहे. कुठे आहे पर्याय क्रमांक 4, 7. नंतर क्वेश्चन नंबर 13 आहे 0.23 अधिक 5.3 वजा. तर इथे बेरीज आणि वजाबाकी मिक्स आलेली आहे. तर मग सुरुवातीला आपण काय करूयात, बेरीज करून घेऊ. 0.23 अधिक 5. यांची बेरीज करून घेऊया. किती बेरीज येते आपली, 3. 3 आणि 2 5 आणि 5. आता राहिलेलं वजाबाकी करून घ्या. 1.04, 1.04 किती येते, 3 4 जात नाही, हातचा घेतला, ओके, देऊन टाकला. तर 13 4 दिलं, किती राहिले 9. 4 4 आणि 5 नाही गेला 4, 4.49 पर्याय क्रमांक 1. ओके, अशीही जरी मिक्स आले तर घाबरून जायचं काहीही कारण नाही. अगोदर बेरीज किंवा वजाबाकी करून नंतर. आता 1/40 या किमतीचा दशांश अपूर्णांक कोणता येईल. मग 1/40 दिला तर आपल्याला काय सरळ भागाकार करायचा आहे. आता 0 पॉइंट इथे दिला, ओके, अजून 0 येणार कारण 40 पेक्षा 10 लहान आहे. अजून एक वाढवा, मग किती येणार, 40 दुने 80. वजाबाकी करा, किती उत्तर येतं. आता ही प्रोसेस तुम्ही करायची होती. पुन्हा 20 घेतले तर मग पुन्हा कशाचा भाग द्यावा लागणार आहे, 20 शिल्लक राहतात. तर 0चा भाग द्यावा लागणार आहे पुन्हा. मग 40 5 200. आपलं उत्तर किती येणार आहे, तर ते 5, 0.025 पर्याय क्रमांक 1. ओके, नंतर शेवटचं उदाहरण पाहूया. 20.20 या संख्येतील पान नंबर 148 वर 20.20 या संख्येतील 2 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. मग आता 20.20 2ची स्थानिक किंमत, इथे 2ची स्थानिक किंमत आणि इथे 2ची स्थानिक, ही 2 पूर्ण संख्या आहे, मग एका दशक, मग याची स्थानिक किती येणार आहे, 20 येणार आहे. आणि याची स्थानिक किंमत किती येणार आहे, 0.2, कारण हे दशांश स्थानावर आहे की नाही. आता मग आपल्याला काय करायचंय, 20 मधून 0.2 पूर्ण संख्या इथे असते आणि अपूर्ण संख्या पुढे असते. मग आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या संख्येतनं लहान संख्या आपल्याला वजा करायची आहे. 210 आहे म्हणजेच काय येणार आहे, 0.25 0.2. मग आता इथे काय आहे, 0 आहे. 20च्या नंतर पॉईंट येणार का नाही, 20 ही काही पूर्ण संख्या आहे. वजाबाकी करा, 0तनं 2 गेले 8. म्हणजे त्या हातात त्यांनी सांगत नाही प्रोसेस पूर्ण. मग इथे काय येणार आहे, नाही, इथे किती येणार आहे, 1, 19. पर्याय क्रमांक 4. ओके, समजले सर्वांना. तर पहा, आज आपण अपूर्णांक या घटकामध्ये व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक हे अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासले. व्यवहारी अपूर्णांकामधला लहान मोठेपणा, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सर्व घटक अभ्यासलेले आहे. तसेच दशांश अपूर्णांक, त्यांचा बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. तसेच त्यांची स्थानिक किंमत देखील आपण अभ्यासलेली आहे. ओके, समजले सर्वांना. ओके, धन्यवाद.